माझी गुरुमावली ज्यांनी दशावताराचा पहिला धडा मला शिकवला, माझ्या हाताला धरून ज्याने मला स्टेजवर उभं केलं, अशी माझी गुरुमावली गुरुवर्य या गावचे सुपुत्र म्हणजे बाबा नाईक यांनी हे पारितोषिक मला रमणांचा गौरव करण्यात दिलंय. पण हे पारितोषिक नसून हा त्यांचा आशीर्वाद समजून गुरुमावळीकडे निधवून स्वीकारले. राष्ट्रवादी काँग्रेस मार्गे अध्यक्ष सन्माननीय अर्चना घारे परब यांनी आपल्या संगीत साथीसहित सर्व कलाकारांच्या कलेचा बहुमान करून लाखोचा पारितोषिक अर्चना घारे परब यांचे आभार मानून माझ्या चेहरुमान पार कशाचा नाट्य म्हणायचं होतं. पारितोषिकाचा आनंद तुम्ही दोघंही भांडत होता, पाहिलं तर एकमेकावर बोलला होता.
जर का दोघे एकमेकांचं शस्त्र लागून मेला कुणाला काहीच मिळणार दशरथ नवमुळी साऊंड सर्व्हिस वरची मळेवाड मातरके यांनी कलेचा बहुमान करून बहुमान पारितोषिक दिलाय. श्रीमान दशरथ नवमुळी साऊंड सर्व्हिस वरची मळेवाड मातरके यांचे आभार मानून पारितोषिकाचा स्वीकार. त्याप्रमाणे या गावचे सुपुत्र एक ज्येष्ठ दशावतारी कलावंत श्रीमान वामन माळकर यांनी कलेचा बहुमान करून बहुमान पारितोषिक दिलाय. श्रीमान वामन माळकर यांनी दिलेलं पारितोषिक असून आमच्यासारख्या कलाकारांना आशीर्वाद समजून या पारितोषिकाचा स्वीकार होतो. त्याप्रमाणे संभाजी कुंभार यांनी कलेचा बहुमान करून बहुमान पारितोषिक दिलाय. संभाजी कुंभार यांचे आभार मानून पारितोषिकाचा त्याप्रमाणे श्रीमान नारायण नाईक यांनी कलेचा बहुमान करून बहुमान पारितोषिक दिलाय. श्रीमान नारायण नाईक यांचे आभार मानून पारितोषिकाचा स्वीकार. या विश्वाचा आतापर्यंत मागायला चंद्रा करतोय की नाही कुठं यशाचं घडत नाही याच्यापेक्षा काय करावं एवढा सांग. भांडण न करता येतात त्याला मित्र बनव हे मिळवायला याचा साहेब आहे मला काय समजा नव्हती स्वामी होत असेल याच्या सगळे दुसरे पात्र राहतो जोडायला आम्ही काय म्हणतोय भांडून मारण्यापेक्षा असं केलं तर एकमेकांचे मित्र होऊया मित्रत्वाचा हात हाती दे म्हणतोय मैत्रीचा हाती मी असला जावा मैत्रीचा फायदा काय होणार असं फायदा होणार असं अरे आता बोलत रिश्ता आला मृत्यूला मिळविला लोक मिळवायचं ते मिळवायला कितीसा वेळ लागला मैत्रीचा हात माझ्या हाती द्यायला तयार आहे पण मला मित्र म्हणून मित्र म्हणून हा नकोय याला कारण याचा जन्म धनुकुलात माझाही जन्म धनुकुलात एकाच कुलातील असून सुद्धा सत्यासाठी आयता मारा मारायला आला मित्र झाला उद्या सारा काही मिळविलं केव्हा काय करायचं सांगता येणार मित्र असं एखादा नाता जोडायला तयार असेल एवढाही वाईट प्रसंग आला तरी हा माझ्यावर उलटणार नाही. असं जर का नाता याला माझ्याशी जोडलं असेल तरच माझं साह्य त्याला त्याचं साह्य मला असं नातं जोडण्यासारखा मार्ग आहे विचारून केवढं आवडतोय आवडून मरतील मला ओरडण्याची गरज नाही. काय झालं तू काय म्हणतो तयार नाही कारण हा जो प्रसंग घडला तेव्हा तो म्हणतोय असं नातं जोडावं किती केव्हाही तुमचा उपयोगी नाही. याच्या समोर कोणतं नातं जोडावं हे मला सांग. आहे नातं जोडण्यासारखं आहे माझं आहे माझं आहे सांग ना लोक. हो झालेली आहे आई तारुण्यात आलेली मला मुक्त व्हायचं. हात याच्या हातीने हातचा डाबा तुझ्याचा ससून नाही होण्याचा सम्राट होती त्याला लोक सांग की मला म्हणते माझी कन्या त्याला काय झालं तुटणारा नातं जोडायला तयार नात्याचं नाव सांग नात्याचं नाव त्याची कन्या उपव झालेली आहे तुला देऊ करतो म्हणजे याच्या कन्याशी मी विवाह करावा जेणेकरून हे माझे ससूर मी आमचा बाबा नातं केव्हाही तुटणार नाही
कन्याचं सौंदर्य पाहिजे ती जर का मला आवडली असेल ना तर लग्नाला चांगलं आहे माझ्या कन्याचं आपल्याला सौंदर्य पाहायचं असेल तर माझा उन्हात जाण्याची गरज नाही कारण माझी कन्या हातात या सौंदर्य आपल्याला आवडलं. नाव काय म्हणाला तुझं? तुझं नाव प्राप्ती. प्राप्तीला भेटेल तिचं जर का सौंदर्य मला आवडलं असेल अवश्य आपल्या कन्याशिवाय तुला आनंदही होतो. अरे बरोबर असतात आनंद होतो. काय सांगतोय युक्तीचं भंडार आहे ना काय युक्ती लढव. अरे माझ्या सगळ्या विरोध झाला तो माझा जवान अर्थात मी सांगेन तसा वागणार. हे देवा हे वैकुंठीचा नारायण हे कार्य पूर्ण करत असताना क्षणभर तुझा विसर पडला पण देवा क्षमा असावी तुझा आशीर्वाद हवाय तो आशीर्वाद देण्यासाठी देवा सिद्ध व्हावं एवढी तुझ्या नारायण